और शिवसैनिक महाआरती को आए हैं, ये कोई नई बात नहीं है। किसी के लिए नई बात होगी, लेकिन 1990 जब अयोध्या का आंदोलन चल रहा था, तब हम जगह जगह पे मुंबई में, महाराष्ट्र में, देश में महाआरती करते थे। महाआरती आपको याद होगा, आप बच्चे होंगे उस वक्त सब। ये महाआरती की शुरुआत और संकल्पना हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाला साहब ठाकरे जी की थी, और आज भी हमने वो जारी रखी है। बीजेपी के लीडर आ रहे हैं, उन्होंने कहा कि बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक कडवट भूमिका घेतली। 80 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, आमचे श्रमिक मजूर हमाल यांनी बांधलेलं, त्याला कसा हात लावता तुम्ही? का कारण काय? मंदिराला हात लावता येणार नाही, आणि आम्ही हात लावून बघा, मग तुम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व काय ते आम्ही दाखवतो। हे जेव्हा आम्ही काल भूमिका घेतली, एकंदरीत महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील हनुमान चालीसा राजकारण करत होतं। आता त्यांना म्हणावं, आता हनुमान चालीसा चालणार नाही, आता त्यांना मोदी चालीसा वाचायला सांगा। नोटिस आई है, बीजेपी की लीडर आके नोटिस को स्टे दिया है, उसमें बीजेपी का कोई संबंध नहीं है। ये जो मंदिर है हनुमान जी का, ये 100 साल पुराना मंदिर है। यहाँ के जो मजदूर है, श्रमिक है, हमाल है, रेलवे प्लेटफॉर्म पर, वो लोगों ने बनाया था। आप वो मंदिर को तोड़ते हो, रेलवे को क्या कमी है? आप मंदिर तोड़ रहे हो। तो हमने कल कहा, हमारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने कल इशारा दिया, मंदिर के ऊपर बुलडोजर आने दो, हाथ लगा के देखो, फिर देखते हैं। शिवसेना को हिंदुत्व की याद आई है, उसके ऊपर क्या? आपका जब जन्म नहीं हो गया था ना, उनको पूछो, तब से शिवसेना हिंदुत्ववादी भूमिका लेकर अपना काम कर रही है। तर मंदिराला हात लावता येणार नाही ही ठाकरेंची भूमिका आणि महाआरतीची संकल्पना बाळासाहेब ठाकरेंची होती। थोड्याच वेळात आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहेत। दादरमधल्या याच हनुमान मंदिरात महाआरती केली जाणार आहे, आणि त्याआधी संजय राऊत आणि इतर नेते पक्षाचे पोहोचलेले आहेत। दादर रेल्वे स्थानक परिसरातील हे हनुमान मंदिर, ज्याला नोटीस देण्यात आलेली होती, मात्र ठाकरेंनी त्या संदर्भात, उद्धव ठाकरेंनी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत थेट भाजपला टोला लगावलेला होता, भाजपला इशाराही दिलेला होता, आणि त्यानंतर आज या ठिकाणी दर्शन देत मग मंगल प्रभात लोढा यांनी या पाडकामाच्या नोटिशीला स्थगिती दिल्याची माहिती दिली। या सगळ्यानंतर सुद्धा आम्ही महाआरती करणारच ही भूमिका स्पष्ट करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। आणि आता थोड्याच वेळात आदित्य ठाकरे या ठिकाणी दर्शनासाठी आणि महाआरतीसाठी दाखल होणार आहेत। मंदिराला हात लावता येणार नाही अशी ठाकरेंची भूमिका आहे, असं संजय राऊतांनी या ठिकाणी आल्यानंतर म्हटलेलं आहे। तर आता तुम्हाला हनुमान चालीसा नाही, मोदी चालीसा वाचायला सांगा, असं म्हणत त्यांनी भाजपला टोलाही लगावलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे सगळे नेते आता या दादरमधल्या हनुमान मंदिर परिसरात पोहोचलेले आहेत।